सरांना माझा दुसऱ्या बारीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। आता महाकाळ बुवांची बारी। महाकाळ बुवांनी काय बारी केले, वा वा वा। बुवा काय हा प्रकार, हा आता बुवाने बारी केली, बरोबर बारी केली बुवाने। बुवा गाणी घ्यायची काहीतरी पद्धत, हा एवढी माहितीये तुम्ही मोठे शाहीर आहात, पण एवढी तुम्हाला काय दुसरं काय बोलताच येत नाही। अरे महाकाळ आधीच बोलली होती, पहिल्या बारीतच बुवाने काय सांगितलं होतं की बुवा तुमचा महाकाळ बनून मी इथे आले, बोलले होते की नाही। आता दुसरी बारी कशी करते त्याकडे तुमचं पण लक्ष असू द्या। आणि रत्नाकर परत बुवा बोलतील, वैदेही तू परत ना कर। मला बोलत होते ना की काय बोले, मी म्हणाले ना तसं परत ना कर, तर हे काय बोलून गेले, ही काहीतरी केलंय आणि आता ती बोलते की परत ना कर। वा क्या बात आहे, हा महाकाळ बुवांच्या शब्दाला तोड नाही दिली पाहिजे। आणि बुवा त्यानंतर तुम्ही गाणी घेतली ती घेतली, आणि म्हणून बुवांना काय सांगायचं बघा, पहिलाच बुवांना काय सांगायचंय। आता बुवांना एवढी बारी, माझी पहिली बारी एवढी लागली की एका एक गाणी अगदी किती जुनी पुराणी गाणी बुवांनी घेतली नित, हा तर बुवांना बघा काय म्हणायचंय। शोभे असा नारीला नराचा जोड पाहिजे, पोपट पंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे। त्यानंतर बुवांनी प्रश्नाचं एक सारांश दिला, मागे पण बारी झाली बुवांसोबत, तिथे पण बुवांनी तेच केलं। काय तर बुवांना माझा प्रश्न काय होता, मदमरूची उंची किती, तिथे पण तेच रामायण दिलं, इथे येऊन पण तेच रामायण तुम्हाला दिलेलं आहे। हा बुवा काय तेच तेच करताय, जरा काहीतरी नवीन द्या लोकांना। हा आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर मान्य करावं की बाई मला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, मी नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेन त्याचं उत्तर देण्याचं। उगाच तिथं पोपटपंची करायची, हा म्हणून काय म्हणायचं बघा, शोभेल असा नारीला नराचा जोड पाहिजे, पोपटपंची नको प्रश्नाचा तोड पाहिजे। उगाच तोंडाची हवा घालवणार नको, मैदानी लढणार पाहिजे, आणि कुत्र्यासारखा भुंकणार नको, तर सुरात गाणार पाहिजे। बुवांनी पहिला सूर लावली, काय ना बुवा नाकात गात होते। बुवा काय सर्दी झाली काय तुम्हाला, हा बुवा सर्दी झाले, डॉक्टरकडे न्यायला पाहिजे बुवांना। त्यानंतर बुवांची गवळण, काय बुवांची चाल होती, असं बुवांची सगळ्या गाण्यांना एकच चाल असते, त्यामुळे मी पण आता तसंच घेणार आहे बुवांसारखंच। हा त्यानंतर बुवांची गवळण होती, काय बुवा बोलून गेले, उघड्या अंगाने करता नसताना, बोलून गेले ना बुवा। तर बघा बुवांना काय म्हणायचंय, बुवा पहिलीच गवळणीची काट येते आणि नंतर तुमच्या प्रत्येक जे मध्ये मध्ये गाणी घेतले ना त्यांनी, तुम्हाला मजा यायला पाहिजे म्हणून त्या गाण्यांना नंतर काढ देते। हा म्हणून बघा काय म्हणायचंय, नंदाचा पोरा करुणी चोरी तो कळवा मारा, असं बडाई मारतोय हा मोठ्या। आता बुवांची गवळण काय होती, ह्या गवळणी सगळ्या स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात, बरोबर। त्या गवळणी स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात तेव्हा तो श्रीकृष्ण तिथं असतो, हा म्हणून काय म्हणायचंय, कसा बडाई मारतोय हा मोठ्या। आणि मग त्या गवळणी स्नान करत इथे बसले, म्हणजे स्नान करण्यासाठी गेलेल्या असतात त्या यमुनेच्या काठावर, त्या कळबाच्या झाडावर
असतो आणि तो श्रीकृष्ण तिथे बासरी वाजवत बसलेला असतो आणि बासरी वाजवत असताना तो त्यांना बोलतो की तुम्हाला जर तुमचे वस्त्र पाहिजे असतील तर मला शरण जावं लागेल. आणि मग त्या गवळणी त्याला शरण पण जातात आणि जेव्हा त्या शरण जातात तेव्हा तो श्रीकृष्णाचा जो मित्र आहे कोण तर वाकड्या. मग काय म्हणायचंय, कसा बडाई मारतोय हा मोठ्या. आणि काय म्हणायचंय, खाली हलवीत आला लंगोट्या, खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. खाली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवांना बोलले का तर नाही. आता बुवा पण इथे आले असतील पण बुवाने काय लंगोटी घातले नाही ना. बुवानी जॅकेट बिकेट घातली नसेल, मस्त असं टिळा वगैरे लावली नसेल, आले असतील. हा तर बुवा मी तुम्हाला नाही बोलत आहे, मी त्या वाकड्याला बोलते. तो वाकड्या असा त्या श्रीकृष्णाने त्याला आवाज दिला, अरे वाकड्या. तेव्हा तो वाकड्या चालत चालत आलेला आहे आणि पुढे काय आलं, खाली हलवीत आला लंगोट्या. आता तो लंगोटी घालून असतो तो वाकड्या, तो हातात धरून सोट्या. आता इथे महिला मंडळ बसले, काळजी करू नका, तुमचा मान राखूनच वारी करणार आहे पण तुम्हाला पण मजा येणार आहे. हा आता सोट्या म्हणजे काय तर काठी, नाहीतर बोला काहीतरी वेगळ्या सोट्या वाटाने परत दुसऱ्याला घेऊन बोलते. हा बाईला माझा सोट्या दिसला काय. मोहनची सवय मला माहितीये, त्याचा विषय एकच, गांडीवर बोचावर गांडीवर सगळं तेच सगळं तेच. हा म्हणून काय म्हणाले, कोली हलवीत आला लंगोट्या, तो हातात धरून सोट्या. आता बुवांना पण लवकरच काठीची सवय पडणार आहे. बुवांचं पण वय होत आले की नाही, होत आले की नाही. म्हणून म्हणाले बघा काय म्हणायचंय, नंदाचा पोरा हरम खोरा करुणी चोरी तो कळवा कसं बडाई मारतोय हा मोठ्या, कसं बडाई मारतोय हा मोठ्या. खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या. खाली हलवीत आला लंगोट्या, हातात धरून सोट्या. पाऊस पडायला लागला आणि बुवांना गारवा दिसला. बुवांना गारवा दिसला की नाही. आणि नंतर बुवा काय म्हणतात, गारव्यातच मजा असते. बोलले ना, गारव्यातच मजा असते. बुवा काय हा प्रकार, हा तुमचं वय काय, तुम्ही बोलताय काय, गारव्यात मजा असते ते. हा त्यानंतर बुवांनी गवळणी घेतली, भरपूर गवळणी घेतली, छोट्या काठी घेतली. हा तर बुवांसाठी माझी पण एक फेमस गवळण आहे, ती घेऊ, ऐकायची तुम्हाला. बघा काय म्हणायचंय, बघा हा नंदाचा काना, रात्री उठून हा जाताना. बघा हा नंदाचा काना, रात्री उठून हा जाताना.
हा तू शेर तर मी 1.25 शेर एवढा लक्षात ठेव. बघा हा नंदाचा कान्हा रात्रीतून हा जाताना. आता मी पटवून देते त्या वृंदावनात त्या यशोदेच्या पोटी तिथेच तो श्रीकृष्ण झोपलेला असतो आणि काय म्हणाले, बघा हा नंदाचा कान्हा रात्रीतून हा जाताना. तो महाकाळ तोंडात घेताना. आता महाकाळ म्हणजे रत्नाकर महाकाळ नाही बरं का. तो जो महाकाळ होता, महाकाळ, महा म्हणजे मोठा, काळ मोठा जो काळ होता, जो महाकाळ होता, त्या दामानंद राक्षसाने त्या वृंदावनाला जी आग लावली होती ती आग त्या श्रीकृष्णाने त्याच्या तोंडात ती विझवली. व एवढाच विषय. हा म्हणून काय म्हणाले, तो महाकाळ तोंडात घेताना निघाला पहिले मी आग विझवताना. बघा हा नंदाचा कान्हा रात्रीतून हा जाताना. बघा हा नंदाचा कान्हा रात्रीतून हा जाताना. शेतात काम करणार कधी थकत नाही. शेतात काम करणार कधी थकत नाही. आम्हाला बोलण्याची कोणाला ताकद नाही. बुवा तुम्ही जरी किती मोठे शाहीर असाल ना तरी तुम्हाला मी ते घाबरणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण आम्ही सुद्धा कुणासमोर वाकत नाही. कारण आम्ही कुणासमोर वाकत नाही. आणि मी सांगते शाहीर वैदेही कुणापुढे कधी झुकत नाही. आणि नंतर बुवानी द्रौपदीचा विषय घेतला. दुःशासनाने तिला ओढत ओढत भर दरबारात आणून तिच्यावरती अतिप्रसंग केला होता. म्हणजे तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केलेला तो विषय बुवाने घेतली. बरोबर. तर त्याच्यावरती बघा बुवाने काय म्हणायचे. बुवांची चालक होती तो 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 इमान गो आकाशान गो. आता त्याच विमानात बसवून या महाकाळ बुवाने उडवते की नाही बघा. तर बघा काय म्हणायचंय. अन्याय होतोय नारीवर. आता ती द्रौपदी तिच्यावरती तेव्हा अन्याय झाला तेव्हा त्या श्रीकृष्णाने तिला वाचवलं होतं. अन्याय होतोय नारीवर कसला हा भागासुर नर. आता ती 5 पांडवांची बायको होती द्रौपदी. त्यांनी तिला पैजेत हरवलं होतं. म्हणून काय म्हणायचंय. अन्याय होतोय नारीवर कसला हा भागासुर नर. अहो डोळ्यासमोर नाही दिसत खरं मग बायको लावली पैजेवर. म्हणजे त्यांनी त्याची बायको पैजेवर लावली होती. बरोबर. बुवांचं लग्न झालेलं आहे पण बुवा तुम्हाला मला काही बोलायचं नाहीये. हा म्हणून काय म्हणायचंय. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघासुर नर. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघासुर नर. अहो डोळ्यासमोर नाही दिसत खरं मग बायको लावली पैजेवर. डोळ्यासमोर नाही दिसत खरं बायको लावली पैजेवर. अन्याय होतोय नारीवर कसला हा बघासुर नर. अन्याय होतोय नारीवर कसला बघासुर नर.
या धनुष्याचा विषय घेतला. तो बुवांचा फेमस विषय आहे बरं का. कोणासोबत ही वारी असू द्या बुवांची, तो विषय बुवा आवर्जून घेतात. हा म्हणून काय म्हणायचंय बघा त्याला. तिला असेल गांडीवर. आता बघा बुवा नेहमी हिच्यातील हाय गांडीवर असे बोलले ना. हिच्यातील हाय तुम्ही ऐकलं असेल. हा आता विषय बरोबर आहे, पण बुवा त्या धनुष्याचं नाव आता मी डायरेक्टच बोलते. त्या धनुष्याचं नाव गांडीवच होतं, पण त्याच्या पुढे र कशाला जोडायला पाहिजे. र कशाला जोडायला पाहिजे. हा एवढं जुळलंय हिच्यातील आहे. वरती वरती यमक रच आहे म्हणून इकडं पण र. बुवा त्या धनुष्याचं नाव फक्त गांडीव असं आहे. हा म्हणून असं म्हणाले. तर बघा काय म्हणायचंय. व तुमचं नीट लक्ष असू द्या काय बोलायचं ते. तिला असेल गांडीवर असं तुम्हाला वाटतं का खरं. मग तो बघून जर हा पळतोय दूर. मग तो बघून जर हा पळतोय दूर. याला म्हणावं कसला नर. बघा तिथे शिकंदी नावाचा एक हिजडा असतो. शिकंदी नावाचा एक हिजडा असतो आणि तो त्या धनुष्याच्या धनुष्य बाणाला बघून घाबरतो आणि पळून जातो. म्हणून काय म्हणाले. तिला असेल गांडीवर असं तुम्हाला वाटतं का खरं. मग तो बघून जर हा पळतोय दूर. मग तो बघून जर हा पळतोय दूर. याला म्हणावं कसला नर. मग तो बघून जर हा पळतोय दूर. याला म्हणावं कसला नर. तर मी पण जरा एक जो गुप्त विषय आहे तो बाहेर काढू का. सगळ्यांचा आवाज आला तरच. हा तर बघा नीट लक्ष असू दे तुमचं. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात. चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. सगळे चहा पिताना झोप नाही आली कोणाला. केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध झाले तिला इटली असे म्हणतात. चहा साठवण्याच्या भांड्याला किटली असे म्हणतात. तुमची साथ असेल तरच हा विषय गाते बरं का. नाहीतर बुवा तलवारी वगैरे घेऊन येते मग मला काय बोलायचं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला ब्रेटली असे म्हणतात. आणि गुजरातीमध्ये आवडीने बुवा शेंडीला छोटली. ऐकायला आलंय. ऐकायला आलंय ना. आलं चांगला बोले. आणि गुजराती मध्ये आवडीने. थांबा जरा बोलू द्या ह्यानं जरा ऐकू द्या ना. ऐकायला जात नाही. आणि गुजराती मध्ये आवडीने महाकाळ बुवा रत्नाकर बुवा रत्नाकरजी महाकाळ बुवा शेंडी
चुटली असे म्हणतात. म्हणून काय म्हणायचं बघा, तोच विषय त्यालाच धरून. हा, बुवांना काय म्हणायचं नाही बरं का. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. आता बुवा पितात की नाही मला माहित नाही, म्हणून आधीच बोले की बुवांना काही बोलत नाही. पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा माझा दारुड नवरालाच नाही त्याला वाटली. माझा म्हणजे माझा नाही बरं का, माझं अजून लग्न झालेलं नाही. नाहीतर बुवा लगेच बोलते तिचा नवरा. बुवा माझा नवरा नाही बरं का. त्या गुजरातीची नवरा बायको आहे, त्यांची भांडणं झालेली आहे. आणि त्यांच्यामध्ये भांडणं झाले कशावरून, तर हा नवरा दारू पिऊन आलाय. आणि नवरा दारू पिऊन आलाय म्हटल्यावरती मला सांगा कुठल्या बाईला राग येणार नाही, कुठल्या बाईला राग येणार नाही. म्हणून काय म्हणाले, पिऊन साऱ्या जगाला दाखवी दारूची ती बाटली. असा हा माझा दारुड नवरालाच नाही त्याला वाटली. मग त्याच रागाने धरून कापली. त्याच रागाने धरून कापली. त्याचीच मध्ये चटली. बुवांना बोलले नाही बघा, बुवा इथे सगळे साक्षी आहे. बुवांना बोलले नाही, पटवून दिलेलं आहे. इथे येऊन बुवा खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची. म्हणून काय म्हणाले, मग त्याच रागाने. आता त्या बायकोला राग आलेला आहे, ती संतापली एकदम. रोज काय काय असं ऐकून घ्यायचं. मग ती एकदम सगळा राग त्याच्यावर काढते. आणि ती त्याची जी शेंडी आहे, आता बुवांना केस आहेत त्यामुळे बुवांना काय विषय लागत नाही. हा, त्याच रागाने धरून कापली. अहो त्याची विषय घ्यायचा घ्या. Thank you.
एक पहिल्याच बारीक एवढी मोठी बारी करून जाताना तसंच लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय अहो लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची घाय मग खाली बघितलं नव्हतं काय खाली बघितलं नव्हतं काय बुवाच्या दिल सामानावर खाली बघितलं नव्हतं काय महाकाळ बुवांच्या दिल सामानावर पाय बघा काय म्हणायचंय त्या ट्रेन मध्ये गर्दी झालेली असते आणि त्या ट्रेन मध्ये महाकाळ बुवा पण गेलेले असतात आणि ते गेलेले असतात त्यांच्या हाताच्या बॅग्स वगैरे काय असतील त्या त्यांनी खाली ठेवलेल्या असतात आणि त्या खाली ठेवलेल्या बॅग्स म्हणजे त्यांच्या त्या सामानावर सगळे पाय देऊन जातात बुवा एवढाच विषय मग काय म्हणाले लोक गर्दीत चढताना कशी झाली हो त्यांची काय खाली बघितलं नव्हतं काय बुवाच्या दिल सामानावर पाय खाली बघितलं नव्हतं काय बुवाच्या दिल सामानावर तोंड बोलणं काहीतरी वेगळं ऐकायला जाईल पण आधीच सांगते म्हणून काय म्हणायचंय
सांग तोंड कोणी फोडला तुझा महाकाळ तोंड कोणी फोडला तुझा सांग तोंड कोणी फोडला तुझा महाकाळ तोंड कोणी फोडला तुझा नाही घेतली त्याला जाणून कुंभकर्णाचा विषय आहे नीट लक्ष असू द्या नाही घेतली त्याला जाणून गेला अंगावरती धावून देह भान कसा गेला सारा तो विसरून त्याने घेतले बघा हातपाय तोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसा तोंड फोडून तर तो कुंभकर्ण आहे त्याला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते आणि त्या रामाला मारण्यासाठी रावणाला त्या कुंभकर्णाची गरज असते आणि तो जेव्हा कुंभकर्ण त्या रामाला मारायला जात असतो तेव्हा तो विभीषण त्याला सांगत असतो की तू पुढे जाऊ नको तू रामाला मारायला जाऊ नको तू स्वतःच तोंड फोडून घेशील तू स्वतःच मरण पावशील आणि तसंच होतं म्हणून काय म्हणाले नाही घेतली त्याला जाणून म्हणजे कुणी तर त्या कुंभकर्णाने त्या विभीषणाला जाणून घेतली नाही गेला अंगावरती धावून देह भान कसा गेला सारा तो विसरून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसं तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसं तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसं तोंड फोडून त्याने घेतले बघा हातपाय तोडून जाईल कसं तोंड फोडून
आता जे गीत घेणार आहे ते श्रद्धांजली गीत आहे। खास मुंबईवरून एक दोन दादा आलेले आहेत, तर ते मला मगाशी भेटले आणि ते बोलले की हे गीत घ्या म्हणून, तर ते घेते आणि माझी दुसरी बारी ते संपवते। तर बघा, जो विमान क्रॅश झाला, आता विमान क्रॅश झाला होता, त्याच्यामध्ये सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्या विमानात, आणि ते विमान काही सेकंदात क्रॅश झालं होतं। आणि ते जिथे क्रॅश झालं ते मेडिकल कॉलेज होते आणि त्या कॉलेजमध्ये ती मुले शिकत होती। ती मुले पुढे जाऊन दुसऱ्यांचं आयुष्य वाचवणार होती, पण त्यांचा सुद्धा काही सेकंदात तिथेच मृत्यू झाला। म्हणून श्रद्धांजली गीत घेणार आहे आणि बघा नीट लक्ष असलं म्हणून काय म्हणायचंय, झेप घेतली अवकाशात, प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष होते प्रवासी आनंदात, काही टाइम सेकंदात झाला विमानाचा अपघात, सांग कशी न दयाली देवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा। प्रवासी आनंदात, काही टाइम सेकंदात झाला विमानाचा अपघात, सांग कशी न दयाली देवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विझला मायेचा दिवा।
होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विसरला मायेचा दिवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विसरला मायेचा दिवा, काय होता गुन्हा, काय होता गुन्हा, आज विसरला मायेचा अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी इथे संपवत आहे आणि पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिली। त्याचप्रमाणे सर्व रसिक जनांना पुन्हा एकदा माझा शाहिरी मानाचा मुद्रा की एवढे सगळे रसिक दुसरी बारी बघेपर्यंत थांबलेले आहेत आणि तुमची साथ अतिशय उत्कृष्ट अशी मला लाभलेली आहे, त्यामुळे मी बुवांना जरा जास्त बोलू शकले। हा तसेच बुवांनी जी सूचना दिली मगाशी पहिल्या बारी की युट्यूबला बारी टाकायची नाही, तर त्यांच्या मताला मी सहमत आहे। कुणीच आता गणपतीचा सीझन चालू आहे, म्हणजे नवरात्रीचा सुद्धा सीझन आता येईल, तर कुणीही युट्यूबला बारी टाकू नये। हा तुम्ही सवंगण आहे ते टाकू शकता, पण जे काही म्हणजे आपण डबल मिनिंग करतो इथे, तर ते युट्यूबला टाकू नका। आणि एवढंच सांगते, मग नंतर तुम्ही कधी टाका, पूर्ण सीझन संपल्यानंतर टाकलं तरी चालेल, पण आता कुणीही युट्यूबला बारी अजिबात टाकायची नाही। हे बुवांचं सुद्धा सांगणं आहे आणि माझं सुद्धा सांगणं आहे। तर माझी दुसरी बारी मी ते संपत आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांना माझा शाहिरी मानाचा मुजरा करते आणि माझी दुसरी बारी ते संपवते। अतिशय उत्कृष्ट असा साऊंड आहे दादांचा। दादा खरंच आज मी धन्य झाले की तुमच्या सोबत, म्हणजे आज तुमचा साऊंड आहे आणि मी ते गायला उभे आहे। एवढा अभिमान मला वाटतोय की तुमचं नाव मी अजूनपर्यंत ऐकलं होतं। आता मी पण काय एवढी मोठी नाही, पण मी तुमचा आवाज नाव ऐकलं होतं की डावा दादा साऊंड खूप मोठा आहे आणि आज प्रत्यक्षात मी इथे ते अनुभवते। अतिशय उत्कृष्ट असा साऊंड दादाने लावला होता, त्यामुळे बारीला अजून रंगत आलेली आहे। तर दादांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ। आणि तसेच माझी नाचणारी मंडळ आहे